नमस्कार मित्रांनो, सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण 15 ऑगस्ट निमित्त तिरंगी नारळाच्या वड्या बघणार आहोत। एकदम छान लागतात, एकदम इझी रेसिपी आहे। तुम्ही इकडे बघू शकता किती छान लुक देखील आलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आपण रेसिपी कशी बनवतात ते पाहूया। मी कढई गरम करून घेतलेली आहे, तूप घातलं आहे कढईमध्ये। हे बघा, आता मी तूप व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलं आहे। हे त्यात खोबरं घालणार आहे, नारळ किसून ठेवलेलं आहे, खोबरं घालते। हे बघा, आपण पाहू शकता खोबरं घातलं आहे। परतून घ्यायचं आहे चांगलं, थोडा वेळ परतून असं परतून झालं की त्यात साखर घालायची आहे। बघा, चवीनुसार साखर घालायची, कमी जास्त किती पाहिजे त्या प्रमाणात, आणि मिक्स करायचं आहे। आता मी दूध घालते त्याच्यात। हे बघा, अर्धी वाटी दूध घेतलं आहे। दूध घालून झालं आहे, मिक्स करायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे सारखं, गुठळ्या होता कामा नये। आता ते चांगलं मिक्स झाले, कड आला आहे त्याला बघा। आता याच्यात मी मिल्क पावडर घालते आहे, हलवते, चांगलं मिक्स करायचं आहे। तर झालेलं आहे, 3 भाग करून 3 वाट्यांमध्ये काढून घ्यायचं आहे असं। हे बघा, 3 वाट्या मी करून घेतलं आहे, 3 वाट्यांमध्ये असं झालेलं आहे। मिश्रण घेऊन झालं आहे, हे बघा पाहू शकता, 3 वाट्या घेतलेल्या आहेत। आता कलर घालते त्याच्यामध्ये, हिरवा कलर मिक्स करायचं आहे, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण पाहू शकता कलर छान आला आहे, अरे वा, असा मिक्स करून घ्यायचं झालं आहे। आता ऑरेंज कलर घेतला आहे, हे बघा पाहू शकता आपण, मिक्स करायचं आहे चांगलं, झालेलं आहे, होत आहे। तर आता झालं, मिक्स करून झालेलं आहे बघा, थोडंसं कमी झालं म्हणून घातला परत। हे बघा पाहू शकता आपण, झालेला आहे कलर मिक्स दोन्ही करून। आता थर लावायचे आपण। इथे मी सगळ्यात आधी हिरवा कलर घेतलेला आहे, पण पाहू शकता। आता मी व्हाईटवाला कलर घेतला आहे, त्याच्यावर चांगला पसरून घ्यायचा आहे व्हाईटवाला, असा सगळं व्यवस्थित सगळीकडून पसरून घ्यायचं आहे, पाहू शकता आपण। आता त्याच्यावर ऑरेंजवाला घेतला आहे, असं पसरवून घ्यायचा व्यवस्थित। बघा, सगळीकडे पसरवून झाला, होत आहे असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे अगदी, पाहू शकता आपण। त्याचप्रमाणे दुसरी वडी करते मी, बघा पाहू शकता आपण। त्या सगळीकडून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, वर व्हाईटवाला थर लावते, पाहू शकता आपण। असं सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। वा, हां, व्यवस्थित आहे बघा, अगदी परफेक्ट झालेली आहे वडी। आता अजून एक ऑरेंजवाला लावायचा आहे त्याच्यावर, असं पसरवून घ्यायचं आहे, ठेवून असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे, पाहू शकता आपण। एकदम परफेक्ट आहे बघा, किती छान दिसते वडी, पाहू शकता आपण। 3 रंगी नारळाची वडी किती मस्तपैकी झालेली आहे, वरून काजू लावून गार्निशिंग केलेली आहे। आपली तिरंगी नारळाची वडी आता खाण्यासाठी तयार आहे।